हॅलो चेक. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सागरजी पवार यांच्या शुभ हस्ते. हा पुरस्कार आमच्या व्यासपीठावर साहिल वांगणकर जे खास गोवा राज्यामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहेत आणि जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला गेला आहे. नंतर मॅच लगेच स्टार्ट होते. धन्यवाद प्रसाद. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मॅच स्टार्ट होते. सामना क्रमांक 4 आपण पाहतो. शिवार सुपर कणकवली क्रिकेट टीम प्रथमतः फिल्डिंग करते. महापुरुष देवबा क्रिकेट टीम नाणेफेकी जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. स्ट्राईकला रजत कुडाळकर. गोवा राज्यामधला एक सुपरस्टार खेळाडू रजत कुडाळकर, ज्याने मागच्या मॅचमध्ये निराश केलंय. या मॅचमध्ये त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील प्रेक्षकांना. अनेक टुर्नामेंटमधून यूट्यूबच्या माध्यमातून या खेळाडूचा खेळ आपण पाहिला आहे. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. अशतक ठोकण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केला आणि गोमंतक भूमीमध्ये कर्नाटकमध्ये ज्या खेळाडूला प्रचंड मोठी मागणी आहे असा खेळाडू स्ट्राईकला रजत कुडाळकर. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शुभम जाधव, जो आयकॉन खेळाडू आहे. याचा खेळ देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंटमधून पाहिला आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांच्या समोर पहिल्या सत्रामध्ये आलेत. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकात धावांची लयलूट करण्यासाठी दोन्ही बॅटर तयार आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पीटरला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये दुवादार खेळ त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि तो प्रयत्न मात्र अपुरा राहिलाय. पीटरने मागच्या मॅचमध्ये 4 षटकार जरूर ठोकले. यावेळी तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल प्रचंड वेगात 140 किलोमीटरच्या वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए. चांगली गोलंदाजी होते, ॲक्युरसी आहे. आणि जे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत त्यांची ॲक्युरसी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि त्यामुळेच त्यांना प्रचंड मोठी मागणी आहे. त्यांच्याकडे कलात्मकता आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे. अनेक गोष्टींसाठी त्याने कित्येक वर्ष मेहनत घेतली आहे. सहजासहजी मोठं नाव होत नसतं, त्यासाठी प्रचंड मेहनत आहे. हो हो हो, हाफ ट्रॅकर कानामध्ये सिट्टी वाजवत बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळतोय गोलंदाजाला, ज्याचं नाव आहे शुभम जाधव, जो आयकॉन खेळाडू आहे. प्रचंड मोठ्या संख्येने या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आज आलेत. रजत कुडाळकरचा संघर्ष चाललाय. हा स्ट्रगलिंग कालावधी आहे. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने, आत्मविश्वास वाढवणारा, दबाव झुगारणारा फटका. रजत कुडाळकर रिदम मध्ये आलाय का आणि त्याने प्रतिस्पर्धी संघाला याचे धोक्याचे पूर्वसंकेत दिलेत का पाहावं लागेल. बऱ्याच वेळानंतर का होईना आलाय चौकार रजत कुडाळकरच्या बॅटमधून. लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर 4. यावेळेला बॅटची कडा, क्षेत्ररक्षक पोहोचलेत का बॉलपर्यंत, झेल सोडलाय. खूप चांगला एफर्ट दाखवलाय. आपल्याला पाहायला बी शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. ऐन मोक्याच्या क्षणी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखं झालंय. रजत कुडाळकरची विकेट सोपी नाही आहे, ही प्राईज विकेट आहे. कदाचित रजत कुडाळकर वन मॅन आर्मी प्रमाणे खेळ करू शकतो. अनेक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला आपण पाहिलंय. सहजासहजी एखाद्या खेळाडूची स्तुती सुवर्ण आपण नक्कीच वर्तवत नाही, त्याचा खेळ आपण पाहिलाय. मात्र याही वेळेला आपण सांगतोय की किती मोठा खेळाडू असला, सुरुवात ही शून्यातून करावी लागते. प्रत्येक सामना वेगळा आहे. एकरीतपणे सांघिक धावसंख्या बदलते. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 5. प्रथमतः बॅटिंग करत असताना महापुरुष देवबा क्रिकेट टीम अजून दर्शन बांदेकरचा खेळ प्रेक्षकांना पाहायचा आहे. तो डगआउटमध्ये आहे. ऑन साईडला फटका, गॅप शोधलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांची अवैध भिंत चिरत चेंडू लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध
बॉर्डर लाईनच्या पलीकडे पीटरच्या बॅटमधून आलाय संजीवनी चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित झाली. फलकावरती 9 धावा लागलेत. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चं पहिलं पर्व आपण अनुभवतोय आणि पहिल्याच पर्वाची भव्य दिव्यता देखील आपल्याला अनुभवायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवला. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला धावांची लैलूट करण्याची संधी आहे. रजत कुडाळकर मैदानामध्ये आहे, त्यामुळे महापुरुष देवबाग क्रिकेट टीमने लगेचच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पाठोपाठ बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडला आहे. कारण यानंतर दर्शन बांदेकर फलंदाजीला येणार आहे, त्यामुळे दर्शन बांदेकरला पॉवर प्ले अजिबात मायने रखत नाही. त्याच्यासाठी मोठमोठी मैदानं खूप छोटी पडतात असा खेळाडू आहे. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल गावडे, त्याच्या समोर रजत कुडाळकर. पहिल्या षटकात धावा आलेत फलकावरती फक्त 9 धावा. अनिवार्य पॉवर पहिल्या षटकात शिवारा सुपर कणकवली फिल्डिंग करते. चांगला बॉल प्रचंड वेगात गेलाय. रजत कुडाळकरने एक चौकार जरूर ठोकला, मात्र त्याचा स्ट्रगलिंग कालावधी संपत नाहीये. गोमंतक भूमीमधला अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने वेगवेगळे कारनामे केलेत, मात्र या मैदानावरती संघर्ष चाललाय. कारण समोरून कडवट गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी आहे. हाफ ट्रॅकर आणि त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. रजत कुडाळकर आता मात्र फॉर्म मध्ये आलाय का? 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली जाणार आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय रजत कुडाळकरने दमदार षटकार. वेगात वाढताना माहिती आपल्याला 15 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. 5 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेत. अकुटप्याचा बॉल पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आली आहे प्राइज विकेट. रजत कुडाळकरचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. विकेट नंबर 1 आणि पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या फलकावरती आहे. महापुरुष देवबाग क्रिकेट टीम 1 आउट 15. रजत कुडाळकरची विकेट हातामध्ये आले. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जो युवा गोलंदाज आहे निखिल गावडे, त्याने विकेट मिळवली आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. नवीन फलंदाजी पावलं थिरकतात मैदानामध्ये. अक्षय राणे ज्याला प्रमोट केले गेले रजत कुडाळकर आऊट झाल्यानंतर पीटरला साथ देण्यासाठी. स्पर्धेच्या माध्यमातून परेश पिशे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मुख्य व्यासपीठावरती त्यांचं या ठिकाणी सन्मान देखील होणार आहे. परेशजी पिशे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. स्ट्रायकिंग एजला बॅटर तयार. गावडेवाडी प्रीमियर लीगचं शानदार डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन, पाहिलेलं स्वप्न आता मात्र सत्यामध्ये उतरते. पहिली रजनी, पहिली रात्र. चांगला बॉल खाली राहिलाय. बॅट वरून गेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू थेट गेलाय यष्टिरक्षक आदित्य सापळेच्या गोदीमध्ये. डॉट बॉल. कौतुक करावं लागेल, एका युवा गोलंदाजाने आता मात्र प्रभावित केलंय. निखिल गावडे प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक खेळाडू देखील आपल्याला मिळणार आहेत.
चांगला बॉल, फटका चुकीचा, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक 2 पोचलेत आणि यावेळेला एकही झेल टिपू शकला नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू पडलाय. दोघांची शेती आणि मिळवून केली माती अशी परिस्थिती मैदानामध्ये झाली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडला. कॅच तुझा आहे की माझा, कॉलिंग नाही आहे. तुझ्या इलाक्यामध्ये आहे की माझ्या इलाक्यामध्ये, याच्यामध्ये झेल जमिनीवरती दान झालाय आणि टीमची धावसंख्या आता मात्र फलकावरती वाढणार आहे. 16 धावा जीवन दान मिळालंय. पीटर हॅलो, स्ट्राईकला तयार. व्यासपीठावर उद्योजक परेश पिसे यांचं आगमन झालं आहे. मी सागर पवार यांना विनंती करतो की त्यांना त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सोळा धावा फलकावरती आहेत. ओ हो, चांगला बॉल आणि तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पीटरने केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये, आली आहे विकेट. पीटरचा खेळ इथे संपलाय आणि दुसऱ्या गड्याच्या रूपाने पीटरला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. मात्र पीटर आउट झाल्यानंतर प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळणार, कारण मैदानाच्या आतमध्ये पावलं वळत आहेत. वन अँड ओनली दर्शन बांदेकर. तो देखील आऊट झालाय. अक्षय राणेला साथ देण्यासाठी दर्शन बांदेकरची पावलं मैदानामध्ये वळत आहेत. दर्शन बांदेकर ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव, व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणे परिसरामध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. अनेक चाहते क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूने बनवलेत आपल्या खेळाने प्रभावित करून, असा खेळाडू मालवण तालुक्यातील देवबागमधला कोहिनूर हिरा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गुणवान खेळाडू. हो, प्रचंड वेग, वा क्या बात है. हाफ ट्रॅकर, परफ्यूम डिलिव्हरी परफेक्ट पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज शुभम जाधव, ज्याला आयकॉन म्हणून का घेतलं गेलंय, बाउन्सरसाठी रिव्ह्यू देखील घेतला गेलाय. चेंडूची उंची किती आहे ते तिसऱ्या पंचांच्या मदतीने पुन्हा एकदा पाहिलं जाईल. मात्र काय वेग, टप्पा देखील अचूक पाहायला मिळाला. मात्र चेंडूची उंची किती आहे पंचांच्या तिसऱ्या डोळ्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे. अफेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव, मागचा चेंडू आपण दर्जेदार पाहिला, याही वेळेला त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेगात आलाय. गुंडाब्याचा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवरती राहिले, पाठलाग चाललाय, बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडूला स्टॉप केल्यानंतर जोपर्यंत परती येणार आहे, मैदानाच्या आतमध्ये वेगात 2 धावांची झटपट लहर पाहायला मिळते.
गावडेवाडी प्रीमियर लीगचं शानदार ओपनिंग शिरोमणी देखील आपण सकाळ सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाहिलं. सुरुवातीच्या सत्रात प्रचंड उत्सुकता होती पहिल्या पर्वाची. अनेक क्रिकेटचे चाहते वाट बघत होते गावडेवाडी प्रीमियर लीगचे. जवळपास 1-1.5 महिना प्रचंड मेहनत. चांगला फटका बॅटवरती घेतलाय, फटका टाईम केलाय, चेंडू काऊ क्षेत्रामध्ये चाललाय, बॉलला स्टॉप केल्यानंतर पुन्हा एकदा परती आली आहे. शुभमचं कौतुक करावं लागेल. शुभम जाधव माणगाव परिसरात अनेक टुर्नामेंट देखील या खेळाडूने गाजवलेत. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर समोर दर्शन बांदेकर आहे. अनेक वेळेला एकमेकांच्या समोर आले, त्यामुळे कच्चे दुवे माहिती आहेत, बलस्थान माहिती आहे. दोन्ही गुणवान खेळाडू आहेत. आपल्या संघासाठी त्यांना 100% एफर्ट द्यायचा आहे. मालिकेमध्ये हा सामना जिंकत आपण सेफ झोनमध्ये जायचा हा मनोमन इरादा आहे. टीमची धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय 19 धावा आहे. धीम्या गतीचा बॉल फुल टॉस बॅटवरती घेतलाय. समोरच्या दिशेने खेळत असताना आपण पाहायला मिळतोय लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, फेकी झाली आहे, एस्टर्न वरती आदळली, बॅकअप पाहायला मिळालं नाहीये आणि त्या दरम्यान चूक झाली आहे. 2 धावांची लहर पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव इथे लाख मोलाची आहे आणि दर्शन बांदेकर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अतिशय तेज आहे. चित्त्याच्या वेगात 2 धावांची लहर पाहायला मिळते. सांगली धावसंख्या वधारणार आहे. 21 धावा. 21 हा गणपतीचा क्रमांक आहे. 21 धावा फलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रजत कुडाळकर त्याच्या पाठोपाठ पीटर फर्नांडिस माघारी परतले आणि त्यानंतर मात्र या सामन्याची पूर्णतः जबाबदारी आणि सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. अक्षय राणे आणि त्याच्या साथीला दर्शन बांदेकर हे 2 फलंदाज भागीदारी बनवत आहेत. 21 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही पाहताय. 5 षटकांची मर्यादित लढत. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये महापुरुष देवबा क्रिकेट टीम बॅटिंग करते शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधात. 5 षटकात किती धावांचं लक्ष दिलं जाईल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये. दर्शन बांदेकर मैदानामध्ये ठाण मांडून खेळत असताना आपण पाहतोय. शुभम दया और पिच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढणार आहे. दर्शन बांदेकरला अजून शांत ठेवलंय. आता मात्र दर्शनची अवस्था अशी आहे, पिंजऱ्यामध्ये ज्या पद्धतीने वाघाला बंद केलं जातं त्या पद्धतीने दर्शनची आता मात्र अवस्था झाली आहे. दर्शन शांत राहायला काही संत नाही आहे. मोठे फटके जरूर यानंतर त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतील की दर्शनची विकेट हातामध्ये येईल, ते देखील पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आहे आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना महापुरुष देवबा क्रिकेट टीमचा धावफलक आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. ज्याने मागच्या षटकामध्ये निर्धाव षटक टाकण्याची किबिया केली, दोन विकेट मिळवत हॅट्रिक ज्याने साधली होती तो शेखर राहुल कुडाळ परिसरामधला हा खेळाडू आहे. खरं तर हा क्रिकेट आणि त्याचबरोबरीने कबड्डी चांगल्या पद्धतीने खेळणारा खेळाडू आहे शेखर राहुल. कबड्डी क्षेत्रामध्ये देखील या खेळाडूने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असा अष्टपैलू खेळाडू शेखर राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती डावखुरा गोलंदाज आहे, त्यामुळे फिरकीची जादू पाहायला मिळेल. आता मात्र शेखरच्या खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा कस लागणार आहे, कारण समोर विस्फोटक खेळाडू दर्शन बांदेकर आहे. आकुट टप्प्याचा बॉल हवेमधून पाठवलंय, स्ट्राईक केलंय आणि यावेळेला हवाई सफर घडवत चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शन बांदेकर ब्रँडेड षटकार. धावसंख्या फलकावरती लागते 28. 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. ज्या गोलंदाजाने मागचं षटक निर्धाव टाकलं त्याने एकाच चेंडूमध्ये 6 धावा देऊन टाकलेत. हे आहे क्रिकेट, हे आहे क्रिकेट. पलटवार झालाय, हम भी किसी से कम नहीं. दर्शनने 1 षटकार ठोकला, मात्र 1 चेंडू तुझा असणार आहे आणि लगेचच दुसरा चेंडू माझा असणार आहे हे देखील शेखरने दाखवलंय, सांगून टाकलंय. 2 होणार आहे. युद्ध जरूर पाहायला मिळेल.
खोदून काढण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केले शेखर यांनी. आता मात्र पुन्हा एकदा मोठा पलटवार होईल का दर्शन बांदेकर यांच्या बॅटमधून ते पाहावं लागेल. शेखर तयार, चांगला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्त्री चेंडूने प्रवास केला, शेखरचा पाय घसरला आणि त्यानंतर फेकी वेगात झाली आहे. झटपट 2 धावांची लहर. स्ट्रायकिंग येईल पुन्हा एकदा दर्शन बांदेकर यांना यायचं आहे. यूट्यूब यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना बघतायत, या मालिकेमधला सामना क्रमांक 4 तुम्ही बघताय. शिवारा सुपर कणकवली प्रथमतः फिल्डिंग करते आणि महापुरुष देवबा क्रिकेट टीम दर्शन बांदेकरच्या नेतृत्वामध्ये नाणेफेकी जिंकत प्रथमतः बॅटिंग करते. 5 षटकांची लढत आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे. पहिलं चेंडूवरती 6 धावा, त्यानंतरचा बॉल डॉट, त्यानंतर बॉल डॉट आला आणि चौथ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा गोलंदाज शेखर राहुलने खर्च केलेत आणि टीमची धावसंख्या फलकावरती आहे 30 धावा. 2 आउट 30. दर्शन तयार, स्ट्रायकिंग येईल. एस्ट्यांच्या मागे आपण शुभमला पाहतोय. शेखरचा पुढचा बॉल ऑन साइडला, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकच धाव इथे मिळणार आहे. दर्शन बांदेकरला पुन्हा एकदा एक धावेचा फटका खेळायला लागलाय. खरं तर राखून टप्प्याचा बॉल होता आणि अशा पद्धतीचे चेंडू आहेत. दर्शन बांदेकर बऱ्याच वेळेला 6 धावांसाठी खेळतो, मात्र यावेळेला फटका मिस टाइम झाला. एकरी धावेची धावसंख्या वृद्धिंगत होते 31. बॅटची हलकीसी किनार आली आहे. विकेट यष्टिरक्षक शुभमच्या गोदीमध्ये. शेखरने मिळवली सफलता. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसरेला. अक्षय राणे आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय जतीन कांबळी. देवगाव देवली परिसरामधला खेळाडू आहे जतीन कांबळी. मालवण तालुक्यामधला अजून एक गुणवान खेळाडू. हा देखील कबड्डी चांगल्या पद्धतीने खेळतो. क्रिकेटच्या मैदानावरती जे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात ते कबड्डीच्या मैदानावरती देखील काही खेळाडू पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कबड्डी असो किंवा क्रिकेट असो, आपण पाहिलाय. दर्शन स्ट्राईकला आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती. सर्वेश नाईक अपील तर केलंय. यावेळेला जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. दर्शन बांदेकर थोडासा शांत आहे. 1-2 फटके प्रतिकार जरूर केलेत, मात्र समोरून काय गोलंदाजी होते. शिवारा सुपर कणकवलीचा खेमा आता मात्र संतुष्ट असणार आहे, कारण समोर दर्शन बांदेकर आहे, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाहीये. 2 चेंडू डॉट टाकलेत. पहिले तर एक धाव येऊ शकली असती, मात्र दर्शन बांदेकर स्वतःच्या मनगटावरती, ज्याला विश्वास आहे, आत्मविश्वास त्यांच्यामध्येच असतो ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. अकुट्याप्याचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा प्रचंड वेगात फटका खेळलाय. स्क्वेअर लेग वरून चेंडूची परती येणार आहे. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत देखील आणि बघता बघता 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या बरोबर मधोमध फटका खेळला गेला. 2 धावांनी सांघिक धावसंख्या वधारते 33 धावा. आमच्यासोबत गुणलेखन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात योगेश मेस्त्री आणि त्याच पद्धतीने समीर नांदगावकर हे आमचे गुणलेखक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून.
tenniscricket.inच्या माध्यमातून ही संपूर्ण मालिका लाईव्ह स्वरूपामध्ये देखील घरबसल्या प्रेक्षक बघतायत जे प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाही आहेत. मात्र त्यांना विनंती आपण नक्की अवश्य या मैदानाला भेट द्या. तुम्हाला इथे आल्यानंतर नक्की समाधान वाटणार आहे, प्रसन्नता वाटणार आहे. चांगल्या पद्धतीच्या फ्लड लाईट्स आहेत, आउटफील्ड देखील दर्जेदार आहे, विकेट त्याच क्वालिटीचं बनवलं गेलं आहे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वाढते फलकावरती 34. षटक क्रमांक 5चा खेळ डावाच्या पहिल्या सत्रामधील शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश नाईक गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. जतीन कांबळीने फटका हवेमध्ये खेळला आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्शन बांदेकरचं अधुरं राहिलेलं काम आता मात्र जतीनने पूर्ण केलंय. जतीनने पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दमदार षटकार. कांबळीचा पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटला पहिली धाव बनवली आहे, दुसरीसाठी निघालाय दर्शन. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरून नकार कळवला गेलाय. षटक क्रमांक 5चा खेळ इथे संपलाय आणि शेवटच्या क्षणी जतीनने एक मोठा फटका टोलवून आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली आहे का? जतीन कांबळीचा शेवटचा आलेला षटकार या मॅचला कलाटणी देईल का, निर्णायक ठरेल का, ते मात्र प्रेक्षकांना पाहायचं आहे. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 41. विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल. 42 धावा बनवायचे आहेत. शिवारा सुपर कणकवली टीमला 30 चेंडू 42 धावांचा पाठलाग कसा होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात प्रसाद चाळके. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. खेळ समाप्त आलाय. पहिल्या इनिंगमध्ये महापुरुष देवबाग क्रिकेट संघ निर्धारित 5 षटकांमध्ये 41 धावा करतोय. 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीम समोर. चला महापुरुष देवबाग क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी, परंतु या मॅचमधील पराभूत संघास अजून एक संधी मिळणार आहे. तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीम समवेत या सामन्यामधील पराभूत संघ खेळेल. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री छात्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडे कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित ही भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पहिल्या रचनेमध्ये आपण हे सामने पाहतोय. आजचा 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवारा सुपर कणकवली बनाम महापुरुष देवबाग या दोन संघांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 41 धावा केल्या. 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. जास्त मोठं देखील लक्ष नाही, जास्त छोटं देखील नाही, नक्कीच एक फायटिंग टोटल स्कोर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 42 धावांचा पाठलाग, 5 षटकांचा खेळ. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघाने ज्या संघाने 6 षटकांमध्ये पहिल्या मॅचमध्ये तब्बल 70 धावा केल्या होत्या. बबल नाईक या टीमचा कॅप्टन आहे आणि बबलकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आयकॉन खेळाडू खास मानगाववरून दाखल झाला या स्पर्धेत खेळण्यासाठी शुभम जाधव जो शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमकडून खेळतोय. परंतु
महापुरुष देवबा क्रिकेट संघाकडे पाहिलं तर दर्शन बांदेकर, गौरेश नागवेकर यासारखे दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच हे दोन पाहण्याजोग्य असणार. ही मॅच रोमांचक होईल असा अंदाज वर्तवला जातोय, परंतु तो अंदाज किती योग्य ठरतोय हे नक्कीच पाहण्याजोग्य असणार आहे. अनेक प्रेक्षक इतक्या रात्री देखील ही मॅच पाहण्यासाठी गॅलरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. कलमठ मित्रमंडळ गावडेवाडीच्या वतीने ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फलंदाज बबल नाईक आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय रंजन केनी बबल नाईक ही जोडी आपण पाहतोय. दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार फलंदाज आपल्याला पाहायला भेटत. एकावने डावकऱ्याचा बॅटर, ज्या बॅटरने नक्कीच जबरदस्त खेळ केलाय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा गाजवल्यात. परंतु रंजन केनी यांच्याकडे देखील ताकद आहे, परंतु विरुद्ध बाजूने आपण पाहिला विचार केला दर्शन बांदेकर आहेत, गौरेश नागवेकर या टीममध्ये आहेत, म्हणजे रजत कुडाळकर आहेत. रजत कुडाळकर या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन म्हणून खेळाचा जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पहिल्या इनिंगमध्ये पाहिला आपण. 11 धावांची छोटेखानी खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर दर्शन बांदेकर यांची 15 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच दोन तगडे ताकदवान संघ एका बाजूने आपण पाहतोय. शुभम जाधव जो मानगाववरून दाखल आहे, दुसऱ्याने खास गोवा राज्यातून रजत कुडाळकर दाखल आहे स्पर्धा खेळण्यासाठी, जे आयकॉन खेळाडूमध्ये खेळत आहेत महापुरुष देवबा क्रिकेट टीमकडून. तर गोलंदाज दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळत आहेत. हे चांगली गोलंदाजी केली आहे दर्शन यांनी पहिल्या मॅचमध्ये, परंतु ही मॅच खूप महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल पंचांच्या टप्प्या आताकडून मार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकला, टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे येते. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. या इनिंगला 42 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच पासून गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला जाईल, परंतु चांगली बॅटिंग देखील रंजन केनी आणि बबल नाईक यांना करावी लागेल. राऊंड विकेट यावेळेस फुल टॉस, चांगला फटका पाहायला भेटतोय. बॅटर रंजन यांच्या पॅटमधून चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स, सीमारेखा पार जातोय, चौकार. ठीक आहे. सीमारेखा बाहेर पाठवले 4 धावांसाठी. आखूट टप्प्याचा वेगवान चेंडू टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळेल. याचा कॉन्क्रीटच्या विकेटवर अतिशय वेगाने गोलंदाजी करतायत दर्शन बांदेकर. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक स्टार खेळाडू आहेत. रतनभाऊ पाटील चषक असू दे, सुप्रीमो चषक असू दे, अशा अनेक स्पर्धा गाजवल्या. जुन्नरमध्ये जाऊन जुन्नर प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील पटकावलाय दर्शन बांदेकर यांनी. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. सिंधुदुर्गातील हा क्रिकेटर नक्कीच भारतभर जाऊन जबरदस्त खेळ करतोय, परंतु यावेळी फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला पाठवलंय लंगन, सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. बॅटर रंजन यांच्या पाठवून आलाय षटकार. ठीक आहे. परंतु त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आलाय. 10 धावा धावफलकावर, 42 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. थोडासा दबाव असणार आहे आता गोलंदाज दर्शन यांच्यावर, कारण फलंदाज रंजन चांगला खेळ घेतात. याही वेळेस ऑफ साइडला फटका आलाय. कव्हर क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक लांबून येतोय, परंतु चेंडू तोपर्यंत सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी रंजन यांच्या पाठवून आलाय. अजून एक दमदार चौकार.
एक चेंडू वाईड होता, त्यानंतर चौकाराला षटकार पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 15, एकंदरीत 42 धावांचा पाठलाग करत असताना राईट आर्म ओर द विकेट. वेगान चेंडू टाकलाय, दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क चेंडू जातोय विकेट किपरकडे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. पंच इथे वाईट बॉल घोषित करतायत, दंडित करतायत गोलंदाज दर्शन यांना. अतिरिक्त चेंडूने धावसंख्येत देखील बदल. धावसंख्या 16, 42 धावांचा पाठलाग करत असता पहिलं षटक मागणं ठरलंय. यावेळेस कट केलाय, क्षेत्ररक्षक येईल शॉर्ट फाईन लेगमधून चेंडू अडवेल तोपर्यंत इथे एक धाव पूर्ण केले गेले कीच चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. रंजन यांच्या बॅटमधून खराब चेंडूंचा समाचार, चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय. एकंदरीत कॅल्क्युलेट क्रिकेट, मेरिटवरचं क्रिकेट मैदानामध्ये खेळता येतं. बॅटर रंजन केनी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 17 धावा कुठल्या गेल्यात. प्रथम स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन बबल नाईक. आता मात्र युद्ध पाहण्यायोग्य असणार आहे. आता मात्र दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. एखाद्या महापुरुष देवबा क्रिकेट टीमचा कॅप्टन दर्शन बांदेकर गोलंदाजी करेल तर फलंदाजी करेल बबल नाईक. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमचा कॅप्टन. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन सज्ज झालेत. आडव्या बॅटने ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल षटक संपतंय. पहिल्या षटकांतर धावसंख्या 17 धावा, 42 धावांचा पाठलाग करतोय. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 24 बॉल आणि 25 धावा, 42 धावांचा इथे पाठलाग आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा इथे कुठल्या गेल्या. खास करून रंजन यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये समोर दर्शन बांदेकर होते परंतु कोणताही दबाव न घेता चांगल्या रीतीने बॅटिंग केली. 2 चौकार, 1 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. असं बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा की बॅटर चॉईस पॉवर प्ले घेतला जातोय. ज्या षटकामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 स्केलच्या बाहेर असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज जतीन कांबळी सज्ज झाले. षटक क्रमांक टाकण्यासाठी दुसरं महत्त्वपूर्ण षटक असेल, पॉवर प्ले षटक असेल ज्या षटकामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 स्केलच्या बाहेर असतील. मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण क्षेत्ररक्षक 30 स्केलच्या बाहेर पाहतोय. 24 बॉल, 25 धावांची आवश्यकता. बॉल आणि रन्स यामध्ये अंतर पाहिलं तर 1 धाव फक्त जास्त आहे, परंतु हा सामना रोमांचक स्थितीकडे वळू शकतो. एखादं षटक गोलंदाजाने चांगल्या रीतीने हाताळलं तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक करेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. पहिलाच बॉल इथे बॅटची कट, विकेट किपरकडे चेंडू जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनी सुरुवात झाली आहे षटकाला, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाकडे देखील ताकद आहे. बबल नाईक सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्रायकिंग एंडला रंजन केनी. खूप चांगली सुरुवात रंजन केनी यांनी मिळवून दिली आपल्या टीमला. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने फटका आलाय. मिड ऑफला क्लिअर करत चेंडू जातोय थेट डीप लॉंग ऑफ सीमारेखा पलीकडे. रंजन यांच्या बॅट मधून अजून एक दमदार चौकार पाहायला भेटतोय. चौकार आलाय. नक्कीच पॉवर प्लेचा अवलंब का केला हे मात्र दाखवून देतोय. या चेंडूवर चौकार खेचलाय. पुन्हा एकदा फटका हवेत उंचवडालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. कॅच ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू हातामधून निसटतोय. खूप चांगले एफर्ट्स तिथे पाहायला भेटतात. खूप चांगले प्रयत्न पाहायला भेटतात. इतकंसं सोपं नव्हतं इतक्या लांब जाऊन कॅच जज करणं, कॅच टिपणं. जवळपास हा कॅच हातामध्ये पडला होता परंतु हातामधून निसटतोय. परंतु या क्षणी जर सामना जिंकायचा असेल तर अशा हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्स बनवावं लागेल. मैदानाच्या हातामध्ये पाहिलं तर बबल आणि रंजन हे 2 मातब्बर खेळाडू आहेत. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोचते धावबल कव्हर 22 धावा, 22 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. 21 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. आपण षटक सुरू होण्याआधी असं चित्र पाहिलं होतं की 1 धाव जास्त होती परंतु आता 1 धाव कमी आहे बॉलपेक्षा. सुडावलाय बबल यांच्या मॅट मधून स्ट्राईक पाहायला भेटतोय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. बबल यांच्या बॅट मध्ये आलाय षटकार.
षटकार आलाय बबल यांच्या बॅटमधून. आपण पाहिलं रंजन देखील आक्रमक फलंदाजी करत होते आणि बबल देखील आता सांगतायत मी देखील काही कमी नाही आहे, माझ्या देखील बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात आणि ते त्यांनी दाखवून दिले आहेत. पुन्हा एकदा बबल ऐसा कोटोपा चेंडू आडव्या बॅटवे पुन्हा एकदा केलाय जोरदार प्रहार. चेंडू जाईल सीमारेखा पार. बबल यांच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. सज्जालय स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं वेदांत मिराशी यांनी हॅट्रिक प्रस्थापित केली. हॅलो, त्यानंतर षटकारांची दर्शन हॅट्रिक बांदेकर. झाली तर बा चंदरकर यांच्याकडून 500, बा आचरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. यावेळेस समोरच्या दिशेने फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवा दे. चेंडू थेट सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकारांची हॅट्रिक बबल नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत अवघ्या 2 धावांची आवश्यकता. प्रथमतः आपण पाहिले वेदांत मिराशी यांच्या बॅटमधून षटकारांची अटॅक. त्यानंतर दर्शन बांदेकर, नितेश परब आणि आता मात्र बबल नाईक. 2 धावांची आवश्यकता. दोन धावा आता आवश्यक असतील. गोलंदाज तयार षटक क्रमांक 3 घेऊन. प्रथमेश राऊळ गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त खेळ. सलक्यात ढकललाय चेंडू. स्वतः गोलंदाज येते नॉन स्ट्राईक केडला इथे हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केले गेले. पंच इथे बोट आकाशात दिशेने दाखवत आहेत. म्हणजेच बबल यांची विकेट आली आहे परंतु बबल विकेट होण्याआधी 3 षटकार मारत तब्बल 18 धावांची खेळी बबल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगला खेळ आपण पाहतोय. बबल नाईक शिवार सुपर कणकवली क्रिकेट टीमचा कॅप्टन बाद झालाय परंतु बाद होण्याआधी आपल्या संघाला सुस्थितीमध्ये देऊन पोहोचवलंय. चांगल्या स्थितीमध्ये देऊन पोहोचवलंय. विजयाकडे नेऊन पोहोचवलंय. आता मात्र अवघ्या 2 धावांची गरज. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजा नाटेकर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असतील रंजन केनी. वेस फटका आलाय ऑफ साईडला. आपण कव्हर क्षेत्रात फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येते. चेंडू अडवत आहेत तोपर्यंत इथे 1 धाव खर्च केली गेली आहे. एकेरी धावेने स्ट्राईक बदलते स्ट्रायकिंग एंडला. आता राजा नाटेकर अवघ्या 1 धावेची आवश्यकता असेल. स्कोर लेवल होतंय तोवर 41 या आकड्यावर धावसंख्येतून पोहोचते. यानंतर तो सामना असेल तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम या मॅचमधील पराभूत संघ राजा नाटेकर. चांगला फटका पाहायला भेटतोय. 1 धाव पळून पूर्ण केली आणि ते विजय होतोय. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हेच कौशिक पारकर देखील इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खुश पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर आता यानंतर जो सामना रंगणार आहे तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम महापुरुष देवबाग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस का पॉस इथे टॉस केली जाईल. महत्त्वाचा मुकाबला आहे 2 संघांसाठी. करोया मोरोची लढत असेल महापुरुष देवबाग बनाम तनु स्पोर्ट्स सावंतवाडी. एका बाजूने असेल दर्शन बांदेकर, दुसऱ्या बाजूने असेल गणेश कुबल. 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टार खेळाडू एकमेकांच्या विरोधात या मॅचमध्ये पाहायला मिळतील. याआधी देखील या 2 संघांची लढत झाली होती आणि त्यामध्ये महापुरुष देवबाग क्रिकेट टीमने